रेसिपी आज इथं कोंडबळी केली ती, आळूच्या वड्या केल्या ते, थोडीशी मेथीची भाजी केली आणि ही वरण केलंय थोडं. एवढंच सगळं थोडं थोडं एवढंच केलंय. पण बघा कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा. राम राम साहेबा, काय चाललंय काय नाही, नाश्ता पाणी झाला का नाही? माझा नाश्ता झाला, गरा खाल्ला, चहा बिस्किट खाल्लं, खाल्लं. तुमचा झाला का नाही नाश्ता? नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. आता आमचं घर असलं बारक्यामुळं काय मोबाईल ठेवायचं नाही इकडं तिकडं. तर इथं आम्ही घेतले पीठ बेसनाचं. तर ही करा आळूच्या वड्या करायची. त्या आळूची पानं आहेत ही, हे बघा ह्या आळूची पानं आहेत ती. तर ह्याच्यात करावी मीठ, चटणी, हळद टाकायची. काय ते हे धपाट्यात कोणबळे घेते म्हणजे येतो मिळवा टाकू भाजी त्यात बघून नको. अरे होईल की डाळ भाजी काय त्यात म्हणतो. तर इकडे तेल तापाय ठेवायला लागले आता मी. इकडे ठेवले तेल तापायकडे गॅसवर. आळूची पानं लावून घ्यायची ती, म्हणजे पुरण देईन ती पाण्याने हसायला मिळते. काय मिळते एक पिकली जरा मिरच्यात पिकते तर ह्या बारीक बारीक होते. लिंबू फिरून टाकायचं का दुधात घेतला. आळूची पानं घ्यायची ती लावून. आता बघा ही आळूची पानं आहे तशी लावून घ्यायची. ह्याच्यात टाकले आम्ही चटणी, मीठ, हळद. पातळ केलं पाहिजे. थोडीच करायची, लई नाही करायची. पीठ घ्यायचं बस झालं. आज तुळशीची लग्न असते. पौर्णिमे दिवशी बी लावली तर चालते ती ना? वर चालते. चकले वाटले पण देशी लावते ती. आळूच्या वड्या मस्त असा उकडून बी आधी करते ती. कोण कोण कसं करतो, कोण कोण कसं करतं. आम्ही आता डायरेक्टच तळतो. की 2-4 करायचे ते उकडून पण चांगलं लागते त्या. आणि उकडून पुन्हा तळायचं, तेल राहत नाही लय. तेल लय ओतलं आपल्या जिरी ववा बी टाकते ती वाटतं कांडून. बस झाली, राहून दे एवढंच. दोन आहेत.
तर खूप बघून येत भाजी काय करायचं मग तिकडं नको येते आता डाळ झाली काय ते त्याला पान आहे ती मोठी त्याच्यामुळे मी चिरले ते अर्धी अर्धी मधून वड्या कापून ठेवल्या ते इकडं करून इथे मेथीची भाजी एवढी करायची आणि ही शिल्लक राहिलेली पान आहे ती बघ हे टाका भाजी रे बघून मला याड लावून नको, गप्प बस उगं. डाळ झाली तर काय होते त्याला वय काय सराव तांदूळ बघू पाणी असते आळूच्या वड्या तळाय चालू केले त्यात आहेत काय करते त्याला गाळ झाली डाळ शिजू दे लई गाळ झाली शिजू दे अजून उतर नको तसली गडबड करू नको लय दिवस झाला मी आळूच्या वड्याच केल्या नाही त्या भाऊला आवडते त्याला लागते लय दिवस झाला आळूच्या वड्याच केल्या नाही त्या अजून आता एवढी पाहिलं आहे ती अजून एकदा होते बारीक पानं नाही पहिली बारीक असली मेथीची भाजी चावत नाही मी का पाला चावत काय मी का पाला घेतलाय की काय लाकडं तर आज्यात घेतली नाही ती चावायला काय का टाकून द्यायची मग का टाकून दिली ती मग आता काय करू चला ना तुम्हाला तर खाऊ वाटणं तुमच्याकडे कशा कशा आळूची वाड्या काढते ते आम्हाला नक्की सांगा आमच्याकडे अशा पद्धतीने काढते ती तुळशीच्या लग्नाला ऊस ही सामान आणावं लागेल पण
कोण ही घालते. ताट कोरडं कर घे. आता ही कोंडवळ्याचं पीठ घेतलं विषय 2-4 कोंडवळे करायची ती. ह्याच्यात चटणी मीठ टाकायचं. मीठ टाकलं नाही ना ते. नाही टाकलं. ठीक आहे. चटणी मीठ हळद. तिथं पिठाची असं चिरगुल घे करून कोरडं करायचं. आम्हाला तर काय कोथमीर नाही आमच्यात. झालं उली टाक. बुट्टी काढून खावा ते. तिथे चिरगुट आहे की चिरगुट लय घाण आहे ती. पदारानं पुस की तुझे. बोला आहे राहू दे पुसतो. अरे मी गाणं कधीच नाही मिळतो. आता धराय कडे धराय पुढचं ते करते. अयो जिरी वावा कांडून कोथमीर नाही आता. खूप नको पाहता घटत राहिलं. नाही झाली ती कोरबडी पुढे नाही करत. नाही करायचं आता. हे सरायचं नाही. काय तर बरं आपलं कोरबडी खायला पुढे करायचं आणि हे करायचं जे नाही तरी दोन भाकरी ते किनले ते. बघूला काय डाळ टाकली. नंतर पण तेल तापले आता. कोंडवळी करून घ्यायची. वड्या झाल्या आमच्या इकडं तयार. हातावर करतो का मग कसं भाऊ लाटायचं. लाटून तवा सुटायचं. लाटून काय कोणती वाढी लागत नाही. हा लाट ठेवावं लागतं. आपल्याला ताईची कमेंट आली की दादा कोंडवळी म्हणजे काय. तर कोंडवळी म्हणजे ज्वारी टाकायची, थोडं गहू टाकायचं दळायला, हरभऱ्याची डाळ टाकायची आणि हे टाकून दळून आणायचं गिरणीतनं पीठ सगळं. गहू ज्वारी आणि हरभऱ्याची डाळ. आणि परत पीठ आणल्यावर ह्यात तिंबताना कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, ओवा, जिरी आणि हळद मीठ असं टाकायचं, काढायचं, तिंबायचं आणि असं करायचं. आमच्याकडे कोंडवळी म्हणते ती. आधी करून ठेवशी परत चाळायचं पटापट.
आणि अशी कोंडबळी करायची थापून पुन्हा. खेड्यात करतात बघा, तुमच्या इकडे शेरगावात काय माहित करतात का नाही, आमच्या इकडे करतात अशी कोंडबळी. पहिली लय दळायची पिठ, पहिलीची पिठ दळायची पहिली. मला तर तेलकट त्यापेक्षा धपाटी पातळ बरी वाटते ती मग कोंडबळ्यापेक्षा. अशी फुगते ती मग. आज सगळी फुगली कोंडबळी. हे बघा अशी एवढी कोंडबळी केली ती, एक 7-8-10 केली ती बाद झाली. एवढी मेथीची भाजी आहे. डाळ टाकावं लागेल. आता तेल काढून घेतो. आता भजा नाही करत भाऊ, एवढी कोंडबळीच करतात. भाज्याला पिठच नाही, रेशन पिठच संपलं, आणावं लागेल आता. हा नाव म्हणलं तर पैसा बी नाही. आता भाजीला काय नाही, जिरी मोहरी टाकायची थोडी, लसूण टाकायचा. अशा पद्धतीने आमच्या एवढ्या पुऱ्या झाल्या तर कोंडबळी पुऱ्या तुमची साडे बरं का. डाळ अशीच राहू द्यायची, ह्याला पूर्ण द्यायची, अशीच राहू द्यायची. सरतं काय भाजी ती हा. आता ह्याच्यात थोडी चटणी मीठ, मग हिरवी मिरचीचं काढलेलं आहे का बरं टाकायला भाजीला, का टाकू चटणी आहे का झालं कोणतं.
हाय थोडं मग ह्याला टाकाय पाहिजे होतं. वड्याला चटणी मीठ. कुठ टाकलं त्यात. वड्या एवढ्या झाल्या, पुऱ्या एवढ्या झाल्या. रात्रीचा शाबू माझ्या नावाचा तसाच राहिला एका दिवसात. झाली मेथीची भाजी एवढी केली, थोडीच होती. थोडी डाळ शिजवून घेतलेली आहे, त्याला फोडणी द्यायची. जिरे मोहरी, आणि थोडं लसूण टाकायचं ह्याच्यात. थोडी हळद टाकायची. भात झालं थोडंच. भात घ्यायचं कोण खायचं बी नाही, पुन्हा कोण खात नाही ना काय. भाजी एवढी सगळं थोडं थोडंच करावं लागतंय, पण आपदावले लागतंय असं होतं. आई गेली इरजान बघाय, थोडं दूध दिलेलं आहे ते इरजो टाकायसाठी खायला. बघा कसं आहे. आळूची पानं आहे ती पुन्हा करायला दह्याची पिशवी मला इचुलं पाहिजे. चला मित्रांनो, मग आमचा झाला सगळा स्वयंपाक आता. तर आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कोंडबळ्या, आळूच्या वड्या, मेथीची भाजी आणि वरण कसं वाटलं नक्की सांगा आम्हाला कमेंट करून. भाऊ जेवा म्हणा आता, या म्हणा जेवण करायला तुम्ही परत आता. भाऊ बोलवत्या जेवण करायला झाला, स्वयंपाक केला ये गोमाने. चला मग, आळूच्या वड्या कशा करतात तुमच्या भागात आम्हाला नक्की सांगा. अशाच करतात का? बेसन पीठ, त्यात जिरी मोहरी लसूण थोडी चटणी मीठ टाकून असेच करतात का? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद. भेटू बाय पुढे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.